हॅलो, शॅम्पूइंग प्रोसिजरच्या या सेशनमध्ये आपले स्वागत आहे. चला तर मग या सेशनची ऑब्जेक्टिव्ह पाहू. या सेशनच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल: शॅम्पूइंग करण्यासाठी ग्राहकाला प्रिपेअर करू शकाल, केसांना शॅम्पू करण्यासाठी योग्य प्रोसिजर फॉलो करू शकाल. शॅम्पूइंग करण्यासाठी आवश्यक मटेरियल्स पुढील प्रमाणे आहे: गरजेनुसार कॉटन, शॅम्पूची एक बॉटल, एक प्लास्टिक बोल, गरजेनुसार कोकोनट ऑइल, आल्मंड ऑइल किंवा एनी ऑइल ऑफ चॉईस, एक बॉटल ऑफ कंडिशनर, टॉवेल्स गरजेनुसार, सलून सिक्स. जसे की तुम्हाला माहीत आहे, केसांच्या योग्य केअरिंगसाठी केसांना वेळोवेळी शॅम्पू करणे खूप महत्त्वाचे आहे आणि तुम्ही हे करतही असाल. शॅम्पूइंग प्रोसिजरसाठी क्लायंटला कसे प्रिपेअर करावे ते आपण पाहूया. सुरुवातीला तर ग्राहकाचे स्वागत करा आणि त्यांना शॅम्पू स्टेशनबद्दल गाईड करा. ते कम्फर्टेबल आहेत की नाही याची आणि शॅम्पूइंग सर्व्हिससाठी तयार असल्याची प्रथम खात्री करा. इयरिंग, नेकलेसेस किंवा हेअर क्लिप यासारख्या शॅम्पूइंग प्रोसिजरमध्ये अडथळा आणणारी कोणतीही ॲक्सेसरीज किंवा ज्वेलरी काढण्यासाठी ग्राहकाला मदत करा. शॅम्पूइंग प्रोसेसच्या दरम्यान ग्राहकाचे कपडे ओले होण्यापासून वाचवण्यासाठी ग्राहकाच्या नेकला टॉवेल किंवा नेक स्ट्रीप लावा. नंतर केसांना ऑइलिंग करण्यापासून सुरुवात करा, कारण काही ग्राहकाला शॅम्पूइंग करण्यापूर्वी केसांना तेल लावतात. त्यांना अडवत असल्यास त्यांच्या आवडीने कोणतेही ऑइल किंवा स्मॉल बॉलमध्ये तेलाचे ब्लेंडचा वापर करू शकतात. सर्वात चांगल्या परिणामासाठी ऑइल हीट करण्यासाठी हॉट वॉटर बाउलमध्ये ठेवून डबल बॉयलर मेथडने ऑइल हीट करा. कॉटन बॉल कोमट ऑइलमध्ये बुडवा आणि केसांना सेक्शन करून स्कॅल्पला लावा. स्कॅल्पला ऑइल ऑब्झॉर्ब करण्यासाठी थोडा वेळ लागेल, त्यामुळे 10 मिनिटे ते होऊ द्या. सर्वोत्तम रिझल्टसाठी तुमच्या क्लायंटचे हेअर शॅम्पू करण्यासाठी योग्य प्रोसिजर आता आपण पाहूया. क्लायंटची पोझिशन शॅम्पूच्या खुर्चीवर आरामात ठेवा. त्यांच्या निकला सिकने योग्य आधार दिला आहे आणि त्यांच्या मानेवर स्ट्रेन तर येत नाही ना याची खात्री करा. शॅम्पूइंग पूर्वी केस स्वच्छ पाण्याने चांगले वॉश करण्यासाठी रिकमेंडेड केले जाते. पाणी जास्त कोल्ड किंवा जास्त हॉट तर नाही याची खात्री करून घ्या. त्यामुळे केस धुण्यासाठी फक्त लिव्ह वॉर्म वॉटरचा वापर करा. केस धुतल्याने केस आणि स्कॅल्पवरील डर्ट निघून जाते. तसेच जर केस डेन्स असल्यास शॅम्पूइंग करताना ते तुटणार नाही यासाठी आधी ब्रश करा. शॅम्पूइंग करताना स्टिम्युलेटेड सर्क्युलेशनसाठी आणि क्लायंटला स्मूथिंग अनुभव देण्यासाठी रिलॅक्सिंग स्कॅल्प मसाज करा. मसाज तर स्कॅल्पनी जेंटल सर्क्युलर मोशनसाठी आपल्या फिंगर टिपचा वापर करा. शॅम्पू स्कॅल्पवर आणि हेअरवर चांगले लावल्यानंतर पाण्याने वॉश करा. सर्व शॅम्पू पूर्णपणे निघाला आहे की नाही याची खात्री करून वॉर्म वॉटरने केस पूर्णपणे स्वच्छ धुवा. शॅम्पूने कोणतेही रेसिड्यू शिल्लक राहणार नाही याची खात्री करण्यासाठी निकच्या नॅपकडे आणि कानाकडे पाठीमागे लक्ष असू द्या. तसेच केस धुताना पुन्हा केसात बोटे फिरवू नका, त्यामुळे हेअर ब्रेकेज होऊ शकते. क्लायंटच्या केसांच्या टाईपवर किंवा प्रोडक्टच्या बिल्ड अपच्या लेवलवर माहिती असलेली त्यांच्या गरजेनुसार चांगली स्वच्छता होण्यासाठी शॅम्पूइंग प्रोसेस पुन्हा करणे आवश्यक असू शकते.
या प्रकारची गरजा भासल्यास शॅम्पूचा दुसरा राऊंड लावा आणि पुन्हा धुवून घ्या. शॅम्पूइंग केल्यानंतर योग्य कंडिशनर लावणे आवश्यक आहे. कंडिशनर लावताना हे नेहमी लक्षात ठेवा की ते फक्त केसांनाच लावले आणि स्कॅल्पला लावू नये याची काळजी घ्यावी. एका कमी प्रमाणाचे कंडिशनर घ्या आणि कंडिशनर व्यवस्थित एकत्र करण्यासाठी आपल्या तळहातावर घासून घ्या. सर्व केसांमध्ये समान रीतीने स्प्रेड करा. केसांवर ऑब्झर्व करण्यासाठी ते सुमारे 5 मिनिटे तसेच राहू द्या. सर्व कंडिशनर स्वच्छ धुतले आहेत याची खात्री करण्यासाठी साध्या पाण्याने केस पूर्णपणे धुवा. केस धुतल्यानंतर पहिल्यांदा केसांमधून पाणी ड्रेन होऊ द्या आणि नंतर ते पाणी ऑब्झर्वंट टॉवेलने हळूहळू वाईप करून टाका. क्लायंटला हळूहळू उठून टॉवेल किंवा निक स्ट्रीप काढण्यास मदत करा. त्यांच्या चेहऱ्यावरील आणि मानेवरील अतिरिक्त पाणी ड्राय टॉवेलने पुसून टाका. केस स्वच्छ टॉवेलने टाय करा आणि क्लायंटला त्याच्या स्टायलिंग स्टेशन किंवा सीटवर पुन्हा घेऊन जा. आता तुम्ही केस शॅम्पू करण्याची प्रोसिजर शिकला आहात. शॅम्पूइंगची गरज का असते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. शॅम्पूइंग केल्याने हेअर आणि स्कॅल्प मधील डर्ट, ऑइल, स्वेट आणि प्रोडक्ट बिल्डअप होण्यास मदत होते. नियमित शॅम्पूइंग करणे स्कॅल्प हायजेनिकला प्रमोट करते. स्कॅल्प नॅचरलिंग सीबम तयार करते, एक ऑइली पदार्थ जो केसांना मॉइश्चराइज आणि संरक्षण करण्यास मदत करतो. तसेच जास्त सीबम प्रोडक्शनमुळे ग्रीसी स्कॅल्प होऊ शकतो, ज्यामुळे डर्ट अट्रॅक्ट होऊ शकते आणि डिस्कम्फर्ट तयार होऊ शकते. शॅम्पूइंग सीबम प्रोडक्शन मेंटेन करण्यात आणि हेल्दी स्कॅल्प राखण्यास मदत करते. शॅम्पूइंग टू स्वेट जास्त ऑइल किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टरमुळे होणाऱ्या अनप्लेसंट ऑर्डर एलिमिनेट करण्यास मदत करते. हे ऑर्डर कोजिंग सबस्टन्सेस तयार करणारे फॅक्टर धुवून शॅम्पूइंगने केस स्मेलिंग फ्रेश आणि क्लीन ठेवतात. हेल्दी स्कॅल्प आणि केस मेंटेन करण्यासाठी शॅम्पूइंग करणे आवश्यक आहे. स्वच्छ स्कॅल्पमुळे स्कॅल्प कंडिशन यासारखे डॅन्ड्रफ, इचिनेस किंवा इन्फ्लामेशन होण्यासाठी शक्यता खूप प्रमाणात कमी होते. स्वच्छ केस स्टाईल करणे आणि मॅनेज करणे सोपे आहे. शॅम्पूइंगने केसाचे वजन कमी करू शकणारे जास्ती ऑइल आणि रेसिड्यू काढून टाकले जातात, ज्यामुळे केसांना अधिक व्हॉल्यूम, बोन्स आणि फ्लेक्झिबिलिटी मिळते. हे स्टायलिंग प्रॉडक्ट्स लागू करण्यासाठी एक स्वच्छ बेस प्रोव्हाइड करते आणि त्यांना चांगले प्रकारे काम करण्यास मदत करते. स्वच्छ आणि रिफ्रेश हेअर निरोगीपणा आणि कॉन्फिडन्स करण्यास मदत करतात. स्वच्छ केस अनेकदा सॉफ्टर, स्मूथर आणि अधिक मॅनेजेबल वाटतात, ज्यामुळे केसांना ओव्हरऑल एक्सपिरियन्स वाढतो. चर्चा केलेल्या मुख्य पॉइंटचा रिकॅप करूया. पहिल्यांदा, केस स्वच्छ धुवून घ्या. योग्य प्रमाणात शॅम्पू घ्या आणि डोक्यावर अप्लाय करा. ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. कंडिशनर अप्लाय करा आणि प्लेन वॉटरने केस स्वच्छ धुवून घ्या. टॉवेल वापरून केस ड्राय करा. हे आपल्याला सेशनच्या शेवटी घेऊन येते. आशा आहे की तुम्हाला शॅम्पूइंग करण्याच्या प्रोसिजर बद्दल चांगली माहिती मिळाली असेल. चला तर मग भेटूया पुढील सेशन मध्ये.